आज आपण बनवणार आहोत इम्युनिटी बूस्टर असे मखाण्याचे लाडू। हे पौष्टिक तर आहेच, पण सगळ्यांना आवडतील असे गोड आणि सणासाठी परफेक्ट आहे। आजची रेसिपी गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी खास स्वादिष्ट अशी होणार आहे, त्यामुळे आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, ज्याने तुमची गणपती बाप्पाची पूजा अधिक खास होईल। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी आपल्याला मखाणे आधी भाजून घ्यायचे आहेत। इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे। तूप अगदी 2 चमचे मी टाकलेला आहे मखाणा फक्त आपल्याला भाजून घेण्यासाठी। मखाणा मी थोडंसं आधी चाळणीने चाळून घेतलेला आहे, कारण बऱ्याचदा मखाण्यामध्ये थोडीशी अशी त्याला धूळ असते, म्हणून मी ते चाळणीने चाळून मग ते भाजून घेतलेले आहेत। सर्वसाधारणपणे मखाणे एक पोषक आहाराचा भाग म्हणून वापरले जाऊ शकतात। आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर मखाणे अतिशय फायदेशीर ठरतात, म्हणूनच आज आपण मखाण्याचे लाडू बनवणार आहोत। इथे जवळजवळ आपल्याला 5-1 मिनिट आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहे। तिथे मखाणे भाजून झालेले आहेत आपले। त्यानंतर मी खोबऱ्याचं असं किस करून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपले लाडू ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस टिकतील। कारण कधीही लाडू करताना खोबरं असं भाजून घ्यायचं थोडंसं, अगदी जास्त वेळ भाजावं लागत नाही। अगदी 5-1 मिनिटं फक्त कमी गॅसवर तुम्ही असं ते भाजून घेऊ शकता। इथे खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे। त्यानंतर त्याच प्रमाणात मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे आपल्याला, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हे लाडू आपण अगदी सणासाठी कोणत्याही करू शकतो। दिवाळी, गणपती उत्सव किंवा इतर कोणत्याही प्रोग्रामसाठी तुम्ही हे लाडू करू शकता, किंवा रोजच्या दैनंदिन आहारातसुद्धा तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता। इथे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट ते तुम्ही घेऊ शकता। हे लाडू जरी रोज एक लाडू खाल्ला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती याने वाढते। आता इथे आपलं सगळं भाजून झालेलं आहे। शेंगदाणा, मखाना, ड्रायफ्रूट्स, खोबरं हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला याची मिक्सरमधनं बारीक पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बारीक पावडर आपली करून झालेली आहे। आता ह्या पावडरमध्ये आपल्याला थोड्याशा प्रमाणात खारीकची पावडर टाकायची आहे। इथे माझ्याकडे खारीकची अशी पावडर केलेली होती, त्यामुळे मी खारीकची पावडर टाकलेली आहे। तुम्ही हवं तर ज्या खारीक मिळतात त्याची मिक्सरमध्ये अशी पावडर करून यामध्ये मिक्स करायची आहे। इथे तुम्ही बघू शकता, यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोटीन, फायबर्स आणि विविध प्रकारचे मिनरल्स, विटॅमिन्स जसे की कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम हे सगळं आपल्याला या लाडूंमध्ये मिळणार आहे, त्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत। त्यानंतर इथे कढईमध्ये मी 2 असे मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तूप घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ विरघळवण्यासाठी मी आधी गुळाचे असे काप करून घेतलेला आहे, तो सुरीने कापून घेतलेला आहे। कढईतलं आपलं तेल तापलं की असं गुळाचे जे काप केलेले होते आपण ते यामध्ये टाकायचे आहेत आणि गूळ असा पूर्ण विरघळू त्यामध्ये द्यायचा आहे, कारण गुळाचे कोणतेही असे खडे नको राहिलं। त्यामुळे पूर्ण जेव्हा तूप तापलेलं असतं त्यामध्ये गूळ विरघळल्यानंतर आपल्याला तो जे आपण मिक्सरमध्ये बारीक मिश्रण केलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे सगळं। गूळ विरघळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, कारण बऱ्याचदा गूळ खाली लागतो। इथे बघू शकता तुम्ही, गूळ आपला पूर्ण विरघळून झालेला आहे। त्यानंतर मी इथे सगळं त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि इथे गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सर्व एकजीव करायचं आहे, कारण त्यामध्ये गुळाचं थंड झाल्यावर लगेचच गुठळ्या व्हायला लागतात। त्यामुळे पटापट जेवढं शक्य होईल तेवढं सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे।
हे लाडू अतिशय करायला सोपे आहेत आणि यातील सर्व घटकांमुळे आपल्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरतात. आणि यामध्ये जे घटक मी वापरलेले आहेत ते सर्व आपल्याला उपवासाला चालणारे सुद्धा आहेत. त्यामुळे उपवासालासुद्धा नेहमीपेक्षा साबुदाणा खिचडी किंवा वडे वगैरे असं काही करण्यापेक्षा जर असे लाडू तुम्ही करून ठेवले तर उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता. हे उपवासाचे लाडू आपल्याला आरोग्यदायीसुद्धा आहे, कारण साबुदाणा बऱ्याचदा आपल्याला शरीरासाठी त्रासदायक ठरतो. गणेशोत्सव किंवा दिवाळीला आपण अनेक प्रकारचे नैवेद्य करतो, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो. त्यामध्ये अशा प्रकारचे लाडूसुद्धा तुम्ही बनवू शकतात, कारण यामध्ये गोड आणि पौष्टिकपणासुद्धा आहे. आता इथे मी लाडू वळण्यासाठी घेत आहे. जेव्हा ते गरम असताना तेव्हाच लाडू पटापट वळले जातात, त्यामुळे पटकन आपल्याला लाडू वळून घ्यायचे असतात. गुळाच्या गरम पाकामुळे लाडू पटकन वळले जातात. इथे मी काही लाडूच्या डेकोरेशनसाठी पिस्ताचे असे काप करून ठेवलेले होते की जेणेकरून आपल्याला लाडू जेव्हा वळून होतात तेव्हा ते पिस्ताचे जे काप केलेले आहेत ते मी त्यामध्ये चिकटवण्यासाठी ठेवलेले आहेत. अशा प्रकारे जो पिस्ताचा काप होता तो अशा बाजूने मी मध्ये ठेवून नंतर लाडूला पुन्हा एकदा व्यवस्थित वळून त्याला चांगला शेप दिलेला आहे आणि मग आपला लाडू तयार झालेला आहे. हा असा लाडू दिसायलाही छान दिसतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो. ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा आहे त्यांना तर हा लाडू अतिशय योग्य आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे आणि गोड असल्यामुळे आपल्याला गोड ज्यांना कोणाला आवडत असेल तर त्यांनाही आपल्या गोडपणाची आवड जोपासता येते. लहान मुलांना तर कोरडा खाऊ म्हणून हा लाडू तुम्ही तयार करून ठेवू शकता. त्यांना तो नक्की आवडेल, कारण यामध्ये गूळ, मखाना, खारीक वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे मी सर्वच लाडू माझे वळून झालेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही, ते दिसायलाही किती छान दिसत आहे. त्यानंतर मी अशा एअर टाईटनर कंटेनरमध्ये ते ठेवले आहेत. अशा हवाबंद डब्यात जर तुम्ही लाडू आपले ठेवले तर जवळजवळ ते 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. गणेशोत्सवाच्या पवित्र दिवशी हा सुद्धा एक नैवेद्य म्हणून तुम्ही ट्राय करू शकता. गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.